नमस्कार. दिवाळीच्या या मंगलमयी पर्वावर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला इन्फोवारीकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सगळेच आपल्या घरी लखलखत्या दिव्यांनी आणि आनंदाने दिवाळी साजरी करत आहोत. फटाक्यांचा जल्लोष आणि अनेक नवनवीन फराळांची पदार्थ आणि बऱ्याच गोष्टी दिवाळीत आहेत. दुःखांवर मात करून आनंद देणारी दिवाळी म्हणून या दिवाळीला साजरं केलं जातं. दिवाळीचा पाडवा, भाऊबीज, वसुबारस अशा सगळ्याच गोष्टीचं एक वेगळं महत्त्व आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की दिवाळीच्या दिवशी नेमकी लक्ष्मीची पूजा का केली जाते? राजा बळी आणि वामन अवताराच्या कथेचा या पूजेशी काय संबंध आहे? लक्ष्मी पूजा मागील खरी कारणे काय आहेत आणि ही पूजा नेमकी कोणत्या पद्धतीने करावी? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी. दिवाळीमध्ये जे लक्ष्मी पूजन केलं जातं, आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास असावा. आपण जे काही काम करतो त्या कामालाही या दिवशी लक्ष्मी म्हणून त्या कामाची पूजा केली जाते. अनेक लोक नवीन घराची, कोणी गाडीची, कोणी दुकानाची, ऑफिसची पूजा या दिवशी करत असतात. मात्र हे लक्ष्मी पूजा मागे दोन कथा आहेत, ज्यामुळे याचं महत्त्व अधिकच वाढतं. लक्ष्मीच्या या पूजा मागे दोन मुख्य पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. पहिली कथा आहे ती म्हणजेच भगवान विष्णू आणि राजा बळीची. एक बलवान आणि दानशूर राजा बळीने जेव्हा तिन्ही लोकांवर आपलं राज्य प्रस्थापित केलं, तेव्हा देवी लक्ष्मीला आपली पती विष्णू पाताळात राजा बळीचे द्वारपाल म्हणून राहिलेले काही आवडले नाहीत. तेव्हा लक्ष्मी माता नाराज झाल्या. आपल्या पतीची अशी अवस्था पाहून त्यांनी यावर एक उपाय शोधला. तेव्हा लक्ष्मीने बळीला राखी बांधून त्याला आपला भाऊ मानलं आणि त्या बदल्यात विष्णूंना मुक्त करण्याचं वरदान सुद्धा मागितलं. आता याच घटनेमुळे देवांना आणि लक्ष्मीला आनंद झाला आणि तेव्हापासून लक्ष्मीचं पूजन केलं जातं. दुसरी कथा म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी याच शुभदिनी म्हणजेच आश्विनी अमावस्येच्या रात्री लक्ष्मी देवी प्रकट झाल्या होत्या. म्हणूनच हा दिवस त्यांच्या पूजेसाठी समर्पित करण्यात आला. त्यामुळे हा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. मात्र अमावस्येचीच रात्र का निवडली? याच रात्रीला का पूजा केली जाते? हा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल, हो ना? तर दिवाळीच्या अमावस्येची रात्र लक्ष्मी पूजनासाठी निवडण्यामागे एक खास कारण आहे. अमावस्या म्हणजेच अंधाराची रात्र. या रात्री दिवे लावून आपण वाईट आणि अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचा आणि मांगल्याचा प्रकाशाचा विजय साजरा करत असतो. लक्ष्मी पूजनाद्वारे आपण केवळ धनसंपत्तीच नव्हे तर बुद्धी आणि विवेक म्हणजेच गणेशाचीही पूजा यावेळी केली जाते. याचंही आपल्या घरात कायम वास्तव्य असावं यासाठी प्रार्थना आपण करत असतो. गणेशाची पूजा आधी केली जाते कारण बुद्धी असेल तरच मिळालेल्या धनाचा योग्य वापर करता येतो. या पूजेमुळे घरातून दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. आता यामुळे दरवर्षी आपण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करत असतो. मात्र हे लक्ष्मी पूजन करत असताना त्याची एक योग्य पद्धत आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करत असताना ते कशा प्रकारे करावं हेही सांगते. लक्ष्मी पूजन करण्यासाठी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर योग्य मुहूर्त पाहून सुरुवात करावी. पूजेपूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ असावे. पूजेच्या जागी पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर गणेश लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावी. मूर्तीसमोर कलश ठेवावा. त्यानंतर पूजेसाठी लागणारे सोन्याचे दागिने, नवीन हिशोबाच्या वह्या, पैसे आणि धान्य स्वच्छ करून त्या ठिकाणी ठेवावेत. पूजेच्या ठिकाणी रांगोळी आणि दिव्याची रोषणाई करावी आणि या सगळ्या तयारीने घरात सकारात्मक आणि पवित्र वातावरण सुद्धा निर्माण होत असतं. सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. त्यांना हळद, कुंकू, फूल आणि दुर्वा अर्पण कराव्यात. यानंतर देवी लक्ष्मीला लाल वस्त्र, कमळाचे फूल, हळद, कुंकू, अक्षदा आणि नैवेद्य ज्यात प्रामुख्यानं साळीच्या लाया आणि बताशे असतात हे लक्ष्मीला अर्पण करावं आणि पूजेच्या वेळी ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. यानंतर ठेवलेले पैसे आणि वह्यांची पूजा करावी. पूजेच्या शेवटी आरती करावी आणि घरात सुख समृद्धी कायम राहण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करावी. लक्षात ठेवा, पूजा करताना श्रद्धा आणि भक्तिभाव असणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही कितीही पद्धती वापरून नाना प्रकारचे सायस जरी केले तरी सुद्धा सर्वात महत्त्वाची असते ती आपल्या अंतःकरणाशी असलेली श्रद्धा. बाकी परत एकदा तुमच्या सर्वांना इन्फोवारीकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली.